हे नृसिंहवाडी बसस्थानक. इथून काही डायरेक्ट गाड्या आहेत, मी आपल्याला दाखवतो. पुणे स्टेशन, नाशिक, पणजी, कुरुंदवाड अशा लांबच्या ठिकाणच्या गाड्या आहेत. तसंच सांगली, जयसिंगपूर, कोथळी, कागवाड, आलास, खिद्रापूर, दानवाड, मिरज, चिकोडी, पुणे, कोल्हापूर. इथून रेल्वेने म्हणजे मिरज स्थानक साधारण 10-12 किलोमीटर आहे. कोल्हापूर इथून साधारण 1-1.5 तासाच्या अंतरावर आहे. आणि ह्या बस स्थानकापासून गुरुदेव दत्तांचं जे तीर्थक्षेत्र स्थान आहे ते देखील अगदी जवळ आहे. म्हणजे जेमतेम 10 मिनिटाच्या अंतरावर, चालत जायला 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथनं बाहेर आलं की डाव्या हाताला मंदिर आहे. वाटेतच 2 मजली वाहनतळ आहे, म्हणजे पार्किंगचाही प्रॉब्लेम नाही. हा असं इथे वाहनतळ आहे आणि हे मंदिराला जाण्याचा हा मार्ग आहे. विपुल प्रमाणामध्ये लॉजेस अवेलेबल आहेत इथे, परंतु शनिवार रविवार थोडीशी जास्त गर्दी असल्यामुळे तुम्हाला लॉज मिळणं थोडं कठीण होतं. त्यामुळे आधी ऑनलाईन बुकिंग करून येणं जास्त सोयीस्कर राहतं. इथे जोशी भोजनालय आहे. तिथे खाण्याची, जेवणाची अतिशय सुंदर व्यवस्था आहे. 160 रुपये ताट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पुरी भाजी, चटणी, कोशिंबीर, झुणका, पिठलं, साधा भात आणि ह्याचा मसाले भात असं आहे. आणि अनलिमिटेड खाणं अशा प्रकारचा मेनू असतो. आता ह्या ठिकाणी मृत्यूनंतर जी 10व-12व्याची कार्य असतात ते खूप चांगल्या प्रकारे केलं जातं. त्याची मी माहिती आज आपल्याला दाखवणार आहे, सांगणार आहे. डाव्या हाताला मंदिर परिसर होता आणि उजव्या हाताला मंदिरापासून बाजूला थोडंसं साईडला हे अंत्येष्टी नंतरचे सगळे कामं करण्याची विधी केले जातात. अंत्येष्टी विधी हे साधारण उत्तर दक्षिण ज्या नदी असतात तिथे जनरली केले जातात. इथे कृष्णामाई आणि पंचगंगा आणि एक बेळगावकडून येणारी एक नदी आहे, तिचा संगम आहे. तिथे हे विधी पार पाडले जातात. विधीसाठी गुरुजी इथे मिळतात. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने हे विधी केले जातात. त्याच्यासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री भटजीच घेऊन येतात. अगदीच काय राहिलं तर इथे ते साहित्यही मिळू शकतं. साधारण सकाळी 8-8:30 वाजता या विधींना प्रारंभ होतो. सर्व प्रकारचे विधी इथे संपन्न केले जातात शास्त्रशुद्ध पद्धतीने. ह्यासाठी माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे 5-5 वर्षाची कोर्सेस आहेत, ज्या कोर्समध्ये विविध प्रकारची धार्मिक
कर्म शिकवली, शास्त्रोक्त पद्धतीने शिकवली जातात. हा इथे विधी हॉल आहे. तिथे नारायण बळी, नागबली, त्रिपिंडी हे कार्यक्रम होतात. हे इथे विधीसाठी असा वेगळा भाग आहे. पहिल्यांदा इथे शेड वगैरे नव्हती, परंतु पावसाळ्यात खूप त्रास व्हायला लागल्यामुळे इथे शेड निर्माण केली गेली. इथे प्रसाधनालय आहे. बोलवले आले इथे अशी कृष्णामाई वाहते. त्याच्यानंतर इथून ही पंचगंगा आलेली आहे. इथे या असा संगम आहे. तर ह्या अशा पवित्र स्थळी आपल्या पूर्वजांना मुक्ती देण्याचे शास्त्रशुद्ध विधी अतिशय चांगल्या प्रकारे केले जातात.